ऊसाला चांगला दर मिळवून दिला किंवा 300 ते 400 रुपयाची दरवाढ मिळवून दिली, त्या एका उदात्त हेतून पाठीवर थाप टाकावी म्हणून भोसरेकरांनी जो काय आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. भावानो, तानाजीराव काहीही म्हणत असले तरी तानाजीराव ही आमची प्रेरणा आहे. तानाजीराव हे आधारस्तंभ आहेत. मी तुम्हाला उद्बोधक काही सांगणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची प्रेरणा ही तानाजीरावांनी खऱ्या अर्थानं मला दिली. अर्धा अधिक गाव भोसरं पाहुण्यारावळ्यांचं, पण पाहुण्यारावळे कधीच मदतीला येत नाहीत, पण तानाजीराव मात्र नक्की येतात. त्यामुळे तानाजीराव, तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्ही एखादी भूमिका घेतली की लोक प्रज्वलित करण्यासाठी, लोक पेटवण्यासाठी, लोक आंदोलनात उभी करण्यासाठी ताकदीनं तुमच्या वाणीचा उपयोग करता, म्हणून ही संघटना ताकदीनं पुढे गेली. आणि आता ह्या गोष्टी झाल्या नसत्या हे तितक्याच खुल्या मनानं मान्य करतो, कारण मी तो खुल्या मनानं मान्य करणारा कार्यकर्ता आहे. भले मी राजू शेट्टींच्या बरोबर काम करत होतो, 2004 पासून राजू शेट्टींच्या बरोबर काम करतो, पण राजू शेट्टींचं माझ्या इतकंच तानाजीरावच्या प्रेम आहे, किंबहुना चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम. 4 दिवसापूर्वी तात्या एका कार्यकर्त्याचं लग्न झालं, त्याच्या घरामध्ये लग्न होतं. मी तुम्हाला ऊसाची दरवाढ सांगणार नाही, चळवळ का महत्वाची आहे, एकामेकाला सोबत घेऊन आपण का चालतोय हे सांगण्यासाठी मी उभा आहे. त्या मान तालुक्यातल्या कार्यकर्त्याच्या लग्नाला राजू शेट्टी येऊ शकले नाहीत, आणि त्याच दरम्यान मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये एक अचानक बैठक लागली. म्हणून परवा दिवशी त्या कार्यकर्त्याला राजू शेट्टी म्हणाले की मी बाबा तुझ्याकडे जेवायला येतो, नवरा नवरी थांबव. काल अमावस्या नवरी मुलगी गेली नाही, साहेब आले, जेवण झालं. साहेब दहिवडीला येणार आहेत असं कळल्यानंतर सेवागिरी देवस्थान ट्रस्टनं आमच्या मागं लागून, तानाजीरावांच्या मागं लागून साहेबांच्या हस्ते बरेचसे कार्यक्रम घेण्याचं नियोजन केलं. ते म्हणले आम्ही अनेक वेळा यापूर्वी राजू शेट्टींना विनंती केली, वेळ मिळाला नाही किंवा कदाचित आमच्यापर्यंत सेवागिरी महाराजांचं किंवा एकूण सगळ्या त्याचं भूमिका पटवू शकलो नाही, त्याच्यामुळे येऊ शकले नाही. तुम्ही घेऊन या. पुसेगाव पर्यंत येस तोपर्यंत देवस्थान ट्रस्टला माहिती नव्हती की साहेब पोहोचतील म्हणून, कारण यापूर्वी साहेबांचा तसा या भागाशी संबंध फार कमी होता. आंदोलन तशी कमी होत होती, जी काही आंदोलन होत होती त्यामुळे तानाजीराव आणि इतर सगळी मंडळी करत होती. पण सुंदरगिरी महाराजांनी स्वतः त्यांच्या स्वतःच्या गादीवर बसून साहेबांचा सत्कार केला. राजू शेट्टी म्हणाले हा माझा सत्कार नाही, मी शेतकऱ्यांसाठी जे काम करतोय त्याचा हा देवस्थान ट्रस्टने केलेला सन्मान आहे, सत्कार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सतत 24 तास विकासाचा, प्रगतीचा ध्यास घेऊन चाललेली ती व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो. दहिवडीवरून आम्ही वडूजला आलो, थंडी पडली होती. सुभाष तात्या काही अडचणीमुळे पुढे आलं. दादा आणि तानाजी आमच्या बरोबर गाडीत होते. साहेब म्हणले आणि तू गडबड काही करू नको, मी तानाजीला भोसऱ्या सोडून जातो. मला एक सांगा, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा माणूस, देशाचं नेतृत्व करणारा माणूस एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेला, संध्याकाळी लग्नाला येऊ शकलो नाही म्हणून, आणि तानाजी सारख्या कार्यकर्त्याला सोडण्यासाठी जर माणूस भोसऱ्यात येत असेल तर अशा माणसासोबत काम करतो याचं आम्हाला कौतुक होतं. मी त्यांना म्हटलं साहेब तुम्हाला जायला उशीर झालाय, तसं करू नका. नाही म्हटले 5 मिनिटं तेवढीच तानाजीबरोबर चर्चा होईल आणि काय चाललंय शेतकऱ्याचं ते ऐकायला मिळेल. आमचा आग्रह होता आम्ही सोडतो, तरी पण साहेब वाकडे वाट करून तानाजीला सोडायला इथं आले, म्हणून आम्हाला राजू शेट्टी ग्रेट वाटतो, म्हणून शेतकरी चळवळ ग्रेट वाटतो. एवढे मोठे कालचे कार्यक्रम देवस्थान अक्षरशः रांगला चाललेली होती भाविकांची, पण सुंदरगिरी महाराजांनी थांबवून 20 मिनिटं महाराजांनी साहेबांच्या हस्ते सेवागिरी महाराजांची पूजा केली. 20-25 मिनिटं आम्हाला ती संधी मिळाली. कबड्डीच्या सामन्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झाले, युवा महोत्सवाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झाले. साहेब म्हणाले जरी अचानक मी पाहुणा ठरलो असलो तरी मला तुमच्यामुळे सेवागिरी महाराजाला येता आलं. उलट देवस्थान ट्रस्ट अशी म्हणाली की आम्ही आमचे उपकार समजतो की एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आता हात बरबटलेले आहेत म्हणजे अनेकांचे, पण तुमचे हात स्वच्छ आहेत, तुमचे हात शेतकऱ्यांच्या प्रती कष्टानं काम करणारे आहेत, म्हणून आम्हाला तुमचा सन्मान करायचा होता. सांगायचं एवढंच आहे, अशी सगळी महान व्यक्तिमत्व चळवळीमध्ये काम करतात.
म्हणून आम्हाला लढण्याचं बळ मिळतं, म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. 2 महिन्यापूर्वी जेव्हा जयसिंगपूरची ऊस परिषद झाली, त्याला राजू शेट्टींनी सांगितलं की कोल्हापूर सांगलीमध्ये जो दर ठरतोय त्या दराच्या नादाला सातारकरांनी लागू नका, कारण 3500 रुपये 3600 रुपयाचा दर कोल्हापूरवाले घेतो, कोल्हापूरवाले रस्त्यावर येतात, सातारावाले बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमची लायकी बघूनच मागा, तुमच्या सोबत लोक किती सोबत येतील ते मागूनच मागा. पण तानाजीराव दत्तोबा सूर्यबन म्हणले नाही साहेब, यंदा आम्ही तुमच्या बरोबरीने येणार. साहेब म्हणले बघा लोक नसतील तर तुमची अडचण होईल, आंदोलन फिसकटेल. म्हटलं काही झालं तरी चालेल, खटाव तालुक्यामध्ये संघटनेचं काम मोठं उभं राहिलेलं आहे, त्यामुळे निश्चित आम्ही 3500 रुपयाची लढाई जिंकू. आणि भावानो, दत्तू काका मी सूर्यबन 1-2दा कारखान्यावर जाऊन आलो आणि 3500चा आवाज केला. कारखाना म्हटला 3500 रुपये कसा परवडायचा. आम्हाला सुरुवातीला वाटलं खरंच यंदा देणार नाही, परंतु जी काय आम्ही रणनीती आखली, जी सुरुवात केली, छोट्या छोट्या कारखान्यांना सांगून घेतलं तुमचे दर जाहीर करा, त्यांच्याकडून अंदाज घेतला आणि मग आम्ही असं ठरवलं की जंडेश्वरला हात घातल्याशिवाय या जिल्ह्यातला दर ठरणार नाही. कारण 2 दिवस संघटनेचं आंदोलन होणार होतं. त्याच्या आधी अजितदादांच्या व्यवस्थापनानं अजितदादांचा सल्ला घेऊन जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांची बैठक घेतली होती आणि त्यांनी सांगितलं गेल्या वर्षीपेक्षा फक्त 50 ते 60 रुपये वाढ द्यायची. ऊसाची तोड येण्यापूर्वी तुम्हाला निश्चित सांगतात आम्ही 100 रुपये वाढवणार आहे, 200 रुपये वाढवतात, पण त्या अधिकृत घोषणा नसतात. तुमची आमची फसवणूक होते, अनेक वेळा यापूर्वी अशी फसवणूक झाली. त्यामुळे दत्तूकाकांनी गोपूरचा विषय मार्गी लावला, विखळे आणि त्या कातरफाटाच्या टीमनं पडळचा विषय मार्गी लावला आणि काकांनी आणि सगळ्यांनी ठरवलं की जंडेश्वर टार्गेट करू. कराडला स्वाभिमानीची टीम गेली आणि सह्याद्रीचा विषय मार्गी लावला, तसाच कृष्णाचा विषय मार्गी लावला आणि राहिलेल्या कारखान्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला 3500 रुपये कोल्हापूर प्रमाणे दिले तरच आम्ही यंदा गाळप करून देऊ. कारण आम्हाला जाणवलं होतं यंदा पाऊस खूप झालाय, पिकाला पाणी खूप मिळाल्यामुळे ॲव्हरेज कमी आहे, त्याच्यामुळे कारखाने काही झाले तरी साधारण 3.5-4 महिन्याच्या पुढे चालणार नाही. ही परिस्थिती माहित होती. कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस वावरात राहणार नाही याची खात्री आम्हाला होती. शेतकऱ्याला गडबडच जास्त आहे. तर त्या उभ्या ऊसाचे पैसे आम्ही शेतकऱ्याला दिले, म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं ऊसाची नोंद करावी, 2-3 कारखान्याला नोंद करावी आणि शांत घरी बसावं, कुणाच्याही मागं लागू नये. ऊस 100% कारखाना नेईल, नाही नेला तर उद्या ऊसाचे पैसे देण्याची धमक ही शेतकरी संघटनेमध्ये आहे. पण शेतकरी थांबत नाही, शेतकरी कायदे समजून घेत नाही, शेतकरी स्वाभिमानी बरोबर येत नाही. या खंत आमच्या आहेत आणि या खंत कमी व्हाव्या ही आमची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे 3500 रुपयाची लढाई लढताना 6 तास कारखाना बंद पाडला, सगळ्या व्यवस्थापनाला धारेवर धरलं, गावाने उड्या मारायची तयारी केली आणि मग लक्षात आलं यांच्या या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कर्नाटकामध्ये राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर पेटवले, आपल्या कारखान्यामध्ये ट्रॅक्टर पेटले, आपले अब्रू जाईल, आपण उपमुख्यमंत्री आहात अशी परिस्थिती भीती वाटली आणि त्यांनी सांगितलं 2 दिवसामध्ये मी कलेक्टरला बैठक लावायला होतो. शनिवारी हे घडलं आणि सोमवारी बैठक लावतो असं सांगितलं आणि कलेक्टर आणि प्रांतांना फोन केला आणि प्रांतांचा आम्हाला फोन आला की 2 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी बैठक लावली, तुम्हाला दर जाहीर होईल. आम्ही सांगायचो जाहीर करा. अजितदादा म्हणाले मी दिवसाला 1 ते 1.5 लाख मेट्रिक टन ऊस गाळतोय, जर मी तिथनं 3500 रुपये दर जाहीर केला तर मला महाराष्ट्रभर तो दर द्यावा लागेल. त्यामुळे जंडेश्वर पुरतं बोला, बाकीच्या कारखान्यात तुम्ही काय यात घेऊ नका. म्हणून कलेक्टर सोबत बैठक लागली आणि मीटिंग चालू व्हायच्या आधी भीतीनं संघटनेच्या जंडेश्वरचं प्रशासन पुढं आलं, आमचा 3500 रुपये दर आहे, आम्हाला काय दंगा नको, त्रास नको, आम्ही उठून जातो. ही भीती यावर्षी बसली. आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जंडेश्वरवर तुम्ही आंदोलन झालेलं कधीही ऐकलं नसेल. 2 वर्षापूर्वी सुद्धा या टीमने केलं, इशारा दिला, 13 किलोमीटरच्या लाईन उभ्या केल्या, हायवे अडवला, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर केसेस पडल्या. पण केसेसला घाबरत नाही, कारण अस्वलाला काय केसाचं लय वजन असतं. होऊन काय होईल, वकीलच आमच्या बरोबर आहेत. आता 2-4 वकिलांनी सांगितलं तुम्ही दंगा घाला, भांडणं करा आणि आमच्याकडे वकीलपत्र द्या. वडूजमधल्या 2-3 वकिलांनी वकीलपत्र घेतलं, त्यांचं 2-4 सेट रोज जातोय. दररोज मधल्या खामकर वकिलांनी असं सांगितलं की मला 2-4 सेट रोज जातोय, पावणेरांचा रोज जातोय, केसेस मी आम्ही तुमच्या फुकट लढू, तुम्ही दंगा 100% घाला, पण रिझल्ट द्या आणि रिझल्ट मिळाल्यानंतर आम्हाला जे समाधान मिळणार आहे 200-300-400 रुपये वाढ मिळाल्यानंतर ते मिळणाऱ्या वकिलाच्या फी पेक्षा जास्त आहे.
त्याच्यामुळे 100% ही सगळी मंडळी वडूसकर मंडळी येतात. ते प्रेम आता निर्माण झाले याच्यामध्ये परिस्थिती गेली 7-10 वर्ष तानाजीराव पूर्वी काम करायचे, नंतर ही सगळी टीम जोडली गेली आणि तालुक्यामध्ये आता संघटनेचा आवाज मोठा झाला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि पाणी प्रश्न असेल, तुम्हालाही आठवत असेल 10-12 वर्षापूर्वी हा पाणी प्रश्न लोकगत पडला होता. तुमचे सगळ्यांचे आभार. म्हणजे केवळ तानाजीरावच नाही तर लवराचं सुद्धा आम्हाला प्रचंड मोठं सहकार्य असतं. लेखणीद्वारे लवरच कुठेही असेल तरी संघटनेची भूमिका, संघटनेची व्याप्ती, संघटनेची काम पोचवायचं काम लवरच दरेकर करत असतात. इव्हन लवरजनं लिहिलेले अनेक लेख, अनेक भूमिका राजू शेट्टी त्यांच्या स्वतःच्या पोस्टवर किंवा स्वतःच्या फेसबुक पोस्टवर टाकत असतात. एवढं चांगलं काम ही सगळी मंडळी करतायत. भावांवर सांगायचं एवढंच आहे, सूर्यमंडळात जास्त ऐकायचं आपल्याला, कारण बाहेरच्या ठिकाणी मी तानाजीरावांचं ऐकत असतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही चळवळ आहे, लोकहिताची चळवळ आहे. तुम्ही सगळ्यांनी पाठबळ दिलं तर आम्हाला लढण्याचं बळ मिळणार आहे. तुम्ही आमचे पाय ओढत राहिला, आमच्या बरोबर सँक्शन आला नाही तर कदाचित आमचं लढण्याचं बळ हरवेल. आणि शेतकरी हिताची कामं जी करतोय तुम्हाला तसं वाटत असेल तर निश्चित आम्हाला मर्यादा येतील. त्यामुळं राजकारणाच्या वेळेला राजकारण करून तुमचं आमचं एखाद्या मुद्द्यावर पटत नसेल तेही तात्पुरतं बाजूला पडू, पण एखाद्या प्रश्नावर आवाज उठवला तर 100% तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. आल्याचा प्रश्न 2 वर्ष चांगला आम्ही यशस्वी केला. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी माती केली, त्याच्यामुळे तो कडेला विषय नेता आला नाही. तरी पिंटू मास्तरांना माहिती आहे की गेल्या वर्षी आम्ही सरकारी आदेश काढण्याइतपत यशस्वी झालो. आता सरकारी कागद आलाय, GR आलाय, त्या GRची अंमलबजावणी करण्याचं काम शेतकऱ्यांचं आहे. एकदा का संघटनेनं सांगितलं की ऊसाची तोड बंद, शेतकऱ्यांनी ऊसाची तोड बंद केली पाहिजे. वाहतूक बंद म्हटलं की वाहतूक बंद ठेवली पाहिजे. आल्याची तोड करायची नाही म्हटलं तर आल्याची तोड थांबवली पाहिजे. कारण मुद्दा असा आहे, 200 कारखानदारांना वटणीवर आपण ज्या जिल्ह्यातल्या आणू शकत असतो, तालुक्यातल्या महाराष्ट्रात आणू शकत असतो, तर आता आल्याचे 20-25 व्यापारी आहेत आणि त्यांची आता इथं मोठी मोठी सेंटर सुरू झालेत. त्यामुळे वड्या नाल्याला रात्री पळायची गरज नाही. कारखान्यावर जातो तसं त्यांच्या दोन्ही सेंटरला गेलो प्रश्न सुटू शकतात. पण तुमच्या आम्हाला पाठबळाची आवश्यकता आहे. यावर्षी कुणाचा आला असेल तर थोडंसं संघटनेला दिली. भावानं तुमच्याकडून प्रत्येक वेळेला आवश्यकताच आहे अशातला भाग नाही, पण पाठबळ सगळ्या अर्थाचं पाहिजे. तुम्ही दिलं पाठबळ तर ही लढाई पुढे जाईल. आणि राजू शेट्टींचं मगाशी उदाहरण तुम्हाला दिलं, अशा नेतृत्वासोबत काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. जाता जाता एकच सांगतो, काका म्हणाले साहेब कदाचित तुम्ही मशालीच्या चिन्हावर शिवसेनेच्या लढला असता तर काय झालं असतं. राजू शेट्टी काकांना म्हणाले, काका मी निवडून आलो असतो, खासदार झाला असतो, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मला मांडता आले नसते. ही शेतकऱ्यांची तळमळ त्या माणसाच्यात आहे आणि तितकंच सत्य आहे. कदाचित त्यावेळेला राजू शेट्टींनी मशालीवर लढायचा निर्णय घेतला असता तर खासदार झाले असते. पण ते म्हणले पक्षीय चौकटीमध्ये मला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता आले नसते. त्यामुळे जे माणसं शेतकऱ्यांसाठी काम करतायत, तुम्ही गावानं सत्कार घेतला होता त्याबद्दल आभार. जाता जाता तेवढंच सांगतो, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मोठ्या भिंती आहेत, त्या भिंतीला मी धडका देतो, धडका देऊन त्या भिंतीला मी चिरा पाडतो. तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यानंतर ते भिंतीला अलगत हात लावल्यानंतर ती भिंत पडेल आणि आपल्या शेतकऱ्यांची कुठे स्वातंत्र्य उजाडेल, स्वातंत्र्याची पहाट उजाडेल. त्यामुळे तुम्ही लढत राहा, तुम्ही आमच्या बरोबर राहा, एवढी माफक अपेक्षा उभी करतो. आणि आम्हीच नव्हे, तानाजीसारखं एक चांगलं नेतृत्व तुमच्या गावात आहे, हे शोधून सापडणार नाही. आता कसं आहे, माणसं मात्र गावाच्या मारुतीला किंमत नसते, पण या मारुतीला किंमत आहे. तशीच याही तानाजीरावांना ताकद द्या, तानाजीरावांना सोबत करा. आणि तानाजीरावांचा शब्द आम्ही तरी संघटनेतला एकही पदाधिकारी डावलत नाही हे तितकंच सांगतो. राजू शेट्टी सारखा माणूस जर जेवताना 2 घास फास्ट जेवत असेल, मला घरी पोचायचं आहे म्हणून, तो माणूस तानाजीला सोडायला जर त्यांच्या गाडीने इथे येत असेल तर तानाजीचं काय महत्व आहे तुमचं तुम्ही ओळखा. आम्ही तानाजीच्या शब्दाच्या बाहेर नाही, पण तानाजीला ताकद द्या, तानाजी बरोबर राहा, तानाजी बरोबर एखाद्या आंदोलनामध्ये ताकदीनं बाहेर पडा, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि देशमुखच आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, गाव गुजरातचं दादवाचं असलं तरी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. बाबदारी एकच म्हटला, कलेक्टर काय पाणी पाजायला नाही, ते वाक्य अख्ख्या महाराष्ट्रभर विकत होतं आणि माणसं म्हणत होती की कलेक्टरला सुद्धा ही माणसं जागेवर जाणार आहेत. असा सूर्यवंता जो आपल्या चोरून होता त्याचे विचार मांडत. वेळ बराच झालेला आहे, परंतु आज या
भोसरे नगरीच्या या परमपूज्य अशा देवस्थानाच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण बसलेलो. खऱ्या अर्थाने या भोसरे नगरीमध्ये अनिल भाऊंनी आता उल्लेख केला की गेल्या 3 वर्षापूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नावाने दिला जाणारा अतिशय सन्मानाचा असा जीवन गौरव पुरस्कार याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्याला म्हणजे सन्माननीय राजू शेट्टी साहेबांना आणि खऱ्या अर्थानं बहुजनांना मराठी साहित्य प्रगल्भपणे समजावून सांगणाऱ्यांना अशा साळुंके तात्या अशा 2 मान्यवरांना याच भोसरे गावानं तो पुरस्कार दिला होता. त्याच पुरस्काराच्या निमित्तानं सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं. अनिल भाऊंनी वेळेच्या अभावी त्या उदाहरणाचा वजरता उल्लेख देखील आपल्या समोर केला की नेहमी या शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना गावागावामध्ये जात असताना शेतकरी विचारतात की बाबांना तुम्ही लढत आहे या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढताय परंतु तुम्हाला काय मिळतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. त्यांनी सांगितलं की मला माहित आहे की या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये या वाड्यांना मी धडका देतोय. कदाचित माझं शिर त्या ठिकाणी रक्तबंबाळ होणार आहे. कदाचित या वाड्याच्या चिरेबंदी भिंती या मला पाडणं शक्य नाही परंतु मी मारत असलेला धडका कदाचित कुठेतरी त्या वाड्याच्या भिंतीला एखादी चीर पाडेल. कुठेतरी एखादा कानोसा त्याच्यामधून निर्माण होईल आणि येणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या नव्या पिढीला तो चिरेबंदी वाडा पाडून खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या मध्ये घुसून आपल्या गावाला न्याय मिळवून घेता येईल हा विचार खऱ्या अर्थानं देणारा असा हे नेतृत्व. आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भोसरेकरांचं खरं तर अभिनंदन करतो, आभार मानतो. अतिशय ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं आपलं हे गाव आहे. असंख्य वीरता लढले नवल काय ते घडले. धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले. प्रतापराव गुजर नाव यांची अमर कहाणी त्यांची पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची.